ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका अशी मागणी करत उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांना आता ओबीसी नेत्यांची साथ मिळताना दिसू लागली। पंकजा मुंडेंनी समान न्यायाची अपेक्षा सरकारकडे व्यक्त केली, तर छगन भुजबळांनी अन्याय होऊ देणार नाही असं सांगत गरज पडल्यास आंदोलनात उतरण्याचा इशारा दिलाय। मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी जवळ असलेल्या वडिगोद्री गावात लक्ष्मण हाकेंचं उपोषण गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे। वडिगोद्री गाव आता ओबीसी आरक्षणाचं केंद्र होताना दिसतंय। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावत असली तरी त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय। संदीपान भुमरे, अतुल सावे आणि भागवत कराड यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून सोमवारी हाकेंची भेट घेतली। मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर हाके ठाम असल्याचं दिसतंय। हाकेंना भेटण्यासाठी मंत्री का येत नाहीत असा सवाल प्रकाश शेंडगेंनी केलाय। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला नेत्यांचा पाठिंबा मिळताना दिसतोय। ओबीसींचे नेते अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे आणि छगन भुजबळांनी या उपोषणाची दखल घेतली आहे। काय म्हणाल्या पंकजा मुंडे? प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेत। पाणी देखील सोडलंय। पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावते। शासनाची भूमिका मायबापाची असावी। सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी। समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते। यांच्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं। दुसरीकडे अन्याय होत असताना ज्यांच्या नाराजीची चर्चा आहे त्या छगन भुजबळ यांच्या समता परिषदेची मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीनंतर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही आणि सरकार जर ऐकत नसेल तर आंदोलनात उतरण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय। जातीय जनगणनेची मागणीही त्यांनी केली आहे। त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितलं या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही, तर म्हटलं मग मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे, पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या गोष्टी या ओबीसीच्या विरोधात आहे। तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल, लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे ती। त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि STला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जातीची गणना जर झाली तर। सगळे सोयरे अध्यादेशासाठी आग्रही असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींना विरोधक मानत नसल्याचं म्हटलंय। एवढी ताकद धनगर बांधवांसाठी लावली असती तर आतापर्यंत त्यांना एसटीतून आरक्षण मिळालं असतं असा टोलाही जरांगेंनी लगावलाय। तर ओबीसींना बंधू मानत असाल तर त्यांच्या घरात प्रवेश कशाला असा सवाल हाकेंनी केलाय। अरे मी सुद्धा म्हणतो आम्ही 4-10 जण प्रत्येक समाजातले मोठे होऊ। धनगर समाजातले 10-20 मोठे होते, मराठ्यातले 10-20 मोठे होते आणि त्या राजकारणाच्या नादी लागू। आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल, त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा। त्याबरोबर मराठा सुद्धा राहील ताकदीनं तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळून देण्यासाठी काम करा ना। जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे। ओबीसीच्या गाडीवर आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात। त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार, आलुतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना, त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना, त्याच्या पालामध्ये, त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जरांगेंनी आम्हाला द्यावं। दुसरीकडे सरकार आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं भाजपा नेते मंडळी सांगतायत, तर द्वेष पसरवण्याचं काम सरकार करत असल्याची टीका काँग्रेसनं केली। सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहे। ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्या आरक्षणाला किंवा अधिकारावर कुठेही गदा न येता काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न सरकारचा चालू आहे। या राज्यामधले सर्व समाजांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा त्या ठिकाणी राहील। 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे जे आज लागू झालेलं आहे आणि त्या 10%च्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या 2-3 महिन्यात झालेली जी भरती आहे, जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत
त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकऱ्या लागलेल्या त्याच्यामध्ये. दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया चांदीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं ती सुद्धा प्रोसिजर सगळी सुरू आहे. 2014 मध्ये ज्या घोषणा केल्या, मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, हलवांना आरक्षण देऊ, 10 वर्ष तुमचं सरकार आहे, आता अजूनही सरकार तुमचंच आहे, तुम्ही का देत नाही? कशाला ओबीसी वर्सेस मराठा लावला, आदिवासी वर्सेस धनगर हलवा लावला? पण या खोट्या आश्वासनामुळे जनतेमध्ये द्वेष निर्माण करण्याचं आणि द्वेष निर्माण करून सत्ता भोगण्याचं जे भाजपचं षडयंत्र राहतं त्या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातली जनता फसलेली आहे. वडीगोद्री गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अंतरवाली सराटी गावच्या वेशीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या मार्गावर पंकजा मुंडे आणि छगन भुजबळांची पोस्टर्स मोठ्या संख्येने दिसत आहेत. तर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते अशी भूमिका शिंदे शिवसेनेच्या ओबीसी 12 बलुतेदार विभागानं घेतली. अंतरवली सराटी या गावाच्या शेजारी हे आंदोलन होत असल्यामुळं, उपोषण होत असल्यामुळं जातीय तेढ किंवा संघर्ष गावागावात वाढण्याची देखील आता भीती निर्माण झालेली आहे. कारण तिथे वेगवेगळे नेते येत आहेत, प्रकाश शेंडगेंसारखे नेते येत आहेत, एकदम जातीय तेढ निर्माण होईल मराठा आणि ओबीसी मध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करून ते निघून जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांना 1 महिन्याचं आश्वासन देत सरकारनं मराठा आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाज आणि नेते हाकेंच्या उपोषणानं एकवटताना दिसत आहेत. त्यातच भुजबळांना लोकसभा आणि राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं अशी मागणीही जोर धरते. भुजबळ यांनी त्याचा गांभीर्यानं विचार केलाच तर राजकारणात खळबळ निर्माण होईल. ओबीसी समाजही आक्रमक झाला तर मराठा आंदोलनाप्रमाणे त्याचेही परिणाम राज्यातल्या राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.